नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 25 जानेवारी रविवारी येत आहे रथसप्तमी आणि रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी कशी करायची, रथसप्तमीच्या दिवशी काय केलं गेलं पाहिजे, काय करायचं नाही आणि रथसप्तमीला दूध उतू जाऊ द्यायचं असतं तर ते कसं आणि का उतू जाऊ द्यायचं, यामागे काय महत्त्व आहे, ते केल्यामुळे काय लाभ होतो, मुळातच रथसप्तमी हा संपूर्ण दिवस कसा साजरा करायचा, व्रत कसं करायचं, कोणी करायचं, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. सूर्यदेवांना समर्पित असा हा दिवस असतो, म्हणून या दिवशी सूर्यदेवांची पूजा केली जाते. सगळ्यात पहिलं म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्यामुळे काय फायदे होतात, तर आरोग्य सुधारतं, शारीरिक आणि मानसिक कष्टापासून आपल्याला मुक्ती मिळते, सौभाग्य प्राप्त होतं, तसेच पुत्रप्राप्ती, धनप्राप्तीसाठी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा करायची आहे. बघा, रथसप्तमी हा आपण सूर्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो. पद्मपुराणामध्ये असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणं पृथ्वीवर पडली होती आणि त्यामुळे या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे मोठ्यातले मोठे काही पापं आपल्याकडून जर झाली असतील, महापाप झाली असतील, तर त्यांच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. गंभीर आजारांपासून, रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळते. म्हणून बघा, सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा, रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यनमस्कारसुद्धा घालायचे आहेत आणि अंघोळीनंतर सूर्यांना अर्घ्य द्यायचं आहे. या दिवशी लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. रथसप्तमीच्या दिवशी साधारणपणे सकाळी 6 ते 6:30च्या आत उठून घराची स्वच्छता, तिळयुक्त पाण्याने आंघोळ, केस विंचरणे ही कामं व्रतकर्त्या स्त्रीने करून घ्यायची. या दिवशी वाटल्यास केस देखील धुवू शकता. तसेच झाडलोट, केस विंचरणे ही कामे सूर्योदयानंतर करणं वर्ज्य आहे. हे नियम आपल्याला पाळायचे आहेत. सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी एका तांब्याच्या तांब्या घेऊन त्यामध्ये स्वच्छ पाणी भरावे. पाण्यामध्ये हळद, कुंकू, लाल फूल, अक्षदा, पांढरे तीळ आणि थोडासा गूळ टाकावा. सूर्योदय झाला की पूर्व दिशेला तोंड करून सूर्याकडे पाहत पाहत ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करत सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे. तसेच बाहेरील खिडकीमध्ये तुम्ही एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावला तरी चालेल. सूर्यदेवांना समर्पित असा एक दिवा लावायचा. त्यानंतर तुळशीची पूजा करायची. तुळशीला आपण या दिवशी रविवार असल्यामुळे पाणी घालू शकत नाही, मात्र हळदी, कुंकू, फूल, अक्षदा हे देखील वाहू शकतो. स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं. तुळशी मातेकडे सौभाग्य प्राप्तीसाठी प्रार्थना करायची. या दिवशी तुळशीजवळ पण हा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची. हे झाल्यावर आपल्याला रथसप्तमीची पूजा मांडायची आहे. तर रथसप्तमीची पूजा तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात किंवा तुळशीजवळ मांडू शकता. शक्य नसेल तर घरामध्ये मांडली तरी चालेल. त्यासाठी एक पाट घेऊन त्यावर तुम्हाला पिवळे किंवा ऑरेंज किंवा नारंगी किंवा मग लाल वस्त्र टाकायचं. प्रथम दिवा प्रज्वलित करायचा, गणपती बाप्पांची स्थापना करायची. नंतर सूर्यदेवांचा फोटो किंवा तांब्याचा सूर्य ठेवला तरी चालेल. रांगोळीने सूर्यरथाची एक रांगोळी काढावी. त्याचबरोबर सूर्यरथाला एक चाक देखील काढावे व त्या चाकाला 12 आरा काढाव्यात. हे संवत्सरांचे प्रतीक मानलं जातं. खरं तर सूर्यरथाला एकच चाक आहे. सूर्यदेवांची सूर्यरथाची हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा, पांढरे तीळ, गूळ वाहून पूजा करावी. तांबडं फूल मिळालं तर तांबडं फूल या दिवशी अर्पण करा. 7 धान्य तुम्हाला ठेवायचे आहेत. धान्य एकत्र करून ठेवले तरी चालतील. तीळ आणि गुळाचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा. सूर्यदेवांना 7 प्रकारची धान्य या दिवशी वाहिली जातात, जी 7 वारांचे प्रतीक दर्शवतात. सोमवार ते रविवार हे जे 7 वार आहेत, तर त्या 7 वारांचं प्रतीक. तसेच या दिवशी सप्तमी तिथी असल्यामुळे आपल्याला 7 प्रकारची धान्य तिथे व्हायची असतात. एवढी धान्य नसतील तर जेवढी धान्य तुम्हाला उपलब्ध होतील तेवढी वाहिली तरी चालेल, किंवा तुम्ही 7ही वारांचं एकामागेमाग एक असं वाचन करून शकता. व ही सोमवार, मंगळवार, बुधवार,
गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार अशा पद्धतीने किंवा पूजेमध्ये तुम्ही हे सप्तधान्य या दिवशी 7 वेगवेगळ्या वाट्यांमध्ये किंवा बोळक्यांमध्ये ठेवलं तरी चालेल. पण त्यानंतर सगळ्या पूजेला तुम्हाला दिवा अगरबत्ती ओवाळून नमस्कार करायचा आहे. सूर्यदेवांची पूजा करताना आदित्य हृदय स्तोत्र, सूर्यकवच स्तोत्र, सूर्य अष्टक हे तुम्हाला म्हणायचं आहे किंवा तुम्ही यूट्यूबवर लावलं तरी चालेल. ते काही सगळ्यांना पाठच असतं असं नाही. या दिवशी दूधसुद्धा आपल्याला उतू जाऊ द्यायचं असतं, ते सुद्धा शुभ मानलं जातं. अग्निदेवांना दूध अर्पण करण्यासाठी जे दूध आहे ते आपल्याला उतू घालवायचं असतं. दुपारी 12च्या अगोदर हे करायचं आहे. एखाद्या तवा घ्या किंवा त्यावर तुम्ही छोटी लाकडी किंवा गोवऱ्या पेटून त्यावरती मातीचे मडके म्हणजेच मातीची सुगड किंवा छोटे बोळके ठेवून तुम्ही त्यामध्ये दूध टाकून त्या दुधामध्ये तुम्हाला तीळ, साखर आणि तांदूळ टाकायचे आणि अगदी थोडं थोडं टाकायचं किंवा किंचित किंचित चिमूटभर टाकायचं आणि तुम्हाला शक्य असेल तर हे दूध जे आहे ते उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल अशा प्रकारे ठेवायचं आहे. म्हणजेच उत्तर दिशेला जाऊ द्यायचं असेल तर थोडं भांडं उत्तर दिशेला वाकडं करून ठेवायचं. पूर्व दिशेला उतू जाऊ द्यायचं असेल तर पूर्व दिशेला ठेवा आणि दूध उतू जाईपर्यंत ते तुम्हाला उकळवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं, नमस्कार करायचा. आपण अग्निदेवांना हे दुधाचा प्रसाद जो आहे तर तो अर्पण केलेला आहे, नैवेद्य अर्पण केलेला आहे असा त्याचा अर्थ होतो आणि उरलेले दूध जे आहे ते तुम्ही चमच्याभर घरातल्या सगळ्यांनी त्याचा प्रसाद म्हणून खायचं. त्यामुळे आरोग्याच्या काही जर समस्या असतील, रोग वगैरे काही मोठे मोठे रोग आहेत त्यांपासून मुक्ती मिळते. पण त्यामागचं कारण आहे रथसप्तमीच्या दिवशी अशा प्रकारे मातीच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या बोळक्यामध्ये दूध उतू घालवल्यामुळे आपली उत्तरोत्तर प्रगती होते आणि धार्मिक मान्यता आहे तर तिचं पालन आपल्याला करायचं आहे. तसेच गॅस शेगडी देखील तुम्ही आदल्या रात्री स्वच्छ धुवून पुसून लक्क करावी आणि सकाळी तिची पूजा करावी आणि त्यानंतर त्यावर स्टीलच्या भांड्यात खीर शिजवावी. त्याचा सूर्यनारायणाला जाऊन नैवेद्य दाखवावा. तो सुद्धा प्रसाद तुम्ही सगळ्यांना वाटू शकता. सगळेजण हे व्रत करू शकतात, पण त्यातल्या त्यात ज्या व्यक्तींच्या राशीमध्ये सूर्यग्रहांची स्थिती मजबूत नाही, कमकुवत आहे, त्यांनी हे व्रत करायचं. ज्यांना वारंवार आरोग्यासंबंधित काही समस्या येतात, काही ना काही शरीराच्या समस्या चालू असतात, त्यांनी पण हे व्रत करायचं आहे. मूलबाळ होण्यासाठी ज्यांना अडचणी आहेत त्यांनीसुद्धा हे व्रत करायचं. व्रत म्हणजे बघा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर सूर्यनमस्कार घालायचे, दूध उतू जाऊ द्यायचं आणि सांगितल्याप्रमाणे सूर्याची तुम्हाला पूजा पण करायची आहे. शक्य असेल त्यांनी उपवास देखील करू शकता. रथसप्तमीच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. गरजूंना काहीही दान करा. अन्न, वस्त्र, त्यानंतर तुम्ही इतर काही खायच्या प्यायच्या वस्तू देखील दान करू शकता. रक्तदान करू शकता. तर तुमच्या मनाला योग्य वाटेल ते दान तुम्ही यथाशक्ती अगदी मनापासून करायचे आहे. तसेच तुम्ही काहीही धान्य, गहू, बाजरी देखील दान करू शकता. तसेच जी पूजा मांडणी केलेली आहे ती तुम्ही सूर्यास्ताच्या अगोदर कधी पण उचलू शकता. अगदी 2 तासांनी उचलली तरीही चालेल. बघा काही कारणामुळे तुमचं हळदी कुंकू करणं राहून गेलं असेल तर रथसप्तमी हा शेवटचा दिवस, त्यामुळे आठवणीने हळदी कुंकू करा. तसेच या दिवशी दिवसभरामध्ये कधीही आदित्य राणूबाईची कथा जरूर वाचावी किंवा सांगावी जी तसेच लहान मुलांचे बोरनान देखील तुम्ही या दिवशी करू शकता. या दिवशी आपल्याला घर स्वच्छ ठेवायचं आहे. घराचं मुख्य दरवाजावर तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण लावा, छान रांगोळी काढा. शुभ दिवशी या दिवसांचं फळ मिळवण्यासाठी आपलं घर स्वच्छ असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी करा. पाहिलं गेलं तर फार मोठ्या काही गोष्टी नाहीत. पूजा मांडणीसुद्धा अगदी सोपी आहे आणि अगदी साध्या पद्धतीने आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे. तर या दिवशी उपवास करत असाल तर उपवास आपल्याला संध्याकाळी सोडायचा असतो. तर सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करा. सूर्याला अर्घ्य द्या, पूजा मांडणी करा, दूध उतू जाऊ द्या. काही गोष्टी ज्या आहेत, काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत आणि काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. आणि रथसप्तमीचा 7 दिवसांचा उपवास असेल तर त्यांनी कधी सोडावा याचा व्हिडिओ देखील आवर्जून पहा.
तर ही संपूर्ण सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर बेल आयकॉन देखील प्रेस करून सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप आभारी आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.